हॅलो, नमस्कार. मी स्नेहल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं स्टार्ट करते ग्रोसरीपासून, म्हणजे तांदूळ, डाळ यापासून. आणि पहिला मान तांदळाचा, जो की माझ्या मिस्टरांचा असतो. म्हणजे ते पहिलं काय घेतात तुम्हाला दाखवते. ते आहे तांदूळ. म्हणजे त्यांना तांदूळ भात हा प्रकार, बिर्याणी, पुलाव, तवा पुलाव, व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी असे तांदळाचे भाताचे विविध प्रकार त्यांना आवडतात. तर म्हणून ते त्यांच्या मनाने तांदूळ घेतात. हे जे घेतलं आहे ते बिर्याणी राईस आहे हा. तर तो त्यांनी 2.25 किलो भरला आहे आणि हा होता 104 रुपये के-जी. पुढे आहे साखर आम्हाला शक्यतो जास्त साखरेचं मी काय बनवत नाही, कधीतरीच बनवते आणि चहामध्ये साखर लागते. तर मॅक्झिमम मला वाटतंय 4 किलो साखर पुरेशी होते. 3 ते 4 किलो साखर आम्हाला पुरेशी होते. तर नाश्त्याचे प्रकार जास्त व्हायला लागले म्हणून रवा घेतला आहे. रवा मी रवा 1.5 किलो घेतला आहे. हा रवा उपीट, शिरा यासाठी लागतोच. नाश्त्याच्या प्रकारामध्ये मी ओट्स पण घेतले. हे न्यूट्री डिलाईटचे ओट्स आहेत. तर हे कधी आणत नाही मी, सफोलाचे वगैरे आणते. तर म्हणजे हे एकदा ट्राय करून बघूया. आणि माझा अनिरुद्ध ह्याला खीर म्हणतो, जे आपण दूध घालून गूळ घालून ओट्स बनवतो ना, त्याला खीर बनतो आणि त्याला ती फार आवडते. म्हणून मी हे शिरा उपीट यामध्ये हेही ॲड असतं नाश्त्यामध्ये. तर पोहे घेतले. पोहे होतात आमच्यात भरपूर वेळा. संडेला तर पोहे फिक्स असतात. हे मी घेतलेत 1.25 किलो. मला असं वाटलं की 2 किलो पोहे घ्यायचे होते, पण मला असं वाटलं की हे पुरेसे असतील. मग हे 1.25 किलो पोहे आहेत, 300 आहे. आणि हे काय आहे, टाटा सोलफुलचे मिलेट मुसली हे आहे. तर क्रंची नट्स अँड सीड्स, तर हे टाटाचं प्रोडक्ट आहे. मी पहिल्यांदाच घेतलंय. तर हे मला 360 रुपयाला आहे हे MRP. तर डीमार्ट प्राईस काहीतरी 301 रुपयात असं काहीतरी घेतलं. तर हे 1 केजीचं पॉकेट आहे. सोना मसुरी हा तांदूळ वापरतो आम्ही. 5 किलो जातो आम्हाला. जास्त भात खाणारे लोक आहोत आम्ही. म्हणजे कधी सुट्टीच्या दिवशी कधी कंटाळा आला तर तर खिचडी बनवू, डाळ खिचडी, परत बिर्याणी बनवू. असं बिर्याणीचा तांदूळ वापरतो. कधी कधी ह्याची पण बिर्याणी छान होते. पॉकेट माझ्याकडे एक शिल्लक होतं घरामध्ये आणि 3 आणलेत मी. हे जेमिनीचं आहे, सोयाबीनचं ऑइल. 4 मला पुरेसे होतात महिन्याला, किंवा जास्तही जातात कधी कधी. 2 किलोचं हे मिठाचं पॉकेट घेतलं मी, की 1 किलोच मला पुरेसं होतं आणि घरात थोडंसं शिल्लक होतं, पण तिथं अवेलेबलच नव्हतं आणि आम्हाला उशीर झाला होता. म्हणजे मी असा विचार केला की रात्रीचं गेलो, म्हणजे आम्ही जेवण करून गेलो डीमार्टला, पण तिथं ही रात्री गर्दी होती, इतकी गर्दी होती की आम्हाला यायला 10:30 वाजले. आणि मग तिथलं 1 किलोचं जे पॅकेट होतं ते संपलेलं. मग हे 2 किलोचं मला घेण्याशिवाय काही माझ्याकडं ऑप्शनच नव्हता. पुढे बघा, मी वरणासाठी मी फक्त मूग डाळीचा वापर करते. मी तूर डाळ मिक्स करत नाही, मला आवडतही नाही आणि हेल्थसाठी पण बरोबर नाही वाटत ते. म्हणून एक 700 ग्रॅम आहे मी मूग डाळ आणली. गावाकडून हरभऱ्याची डाळ आणली होती, जात्यावर केलेली. शेतातल्या हरभऱ्याची डाळ केली होती.
तर ती संपली आहे माझ्याकडचे आणि म्हणून मग मी ही हरभऱ्याची डाळ आणली. जास्त ही 700 ग्रॅम मी आणली आहे. माझा प्रत्येक ह्याच्यामध्ये अंदाज चुकलेला आहे की 1 किलो भरायचं असेल तिथं 700 ग्रॅम भरले, 2 किलो भरायचं असेल तिथंच 1.5 किलो भरले. ठीक आहे, असं होतं. असं खाण्यामध्ये मी आणलंय हे आणि रुद्रामध्ये कधीतरी कोरडा खाऊ द्यायचा म्हणून. आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळं फ्रूट बंद आहेत, नाही तर फ्रूट असतात, केळी, सफरचंद असे असतातच. पण पावसामुळे त्याला केळी देत नाही मी, सर्दी होते म्हणून. मग कोरडा खाऊ काय द्यायचा आणि पावसाळ्यात थोडंसं असं खमंग काहीतरी कोरडा खाऊ वाटतो म्हणून मी हे लसूण शेव आणली आहे. हे छेडाचं प्रोडक्ट आहे. हे छेडाचे प्रोडक्ट भरपूर टेस्टी लागतात, मला तर आवडतात. बटर चकली आणली मी असंच कधीतरी आधीमध्ये खायला. सहसा संध्याकाळच्या 4-5च्या टायमिंगला स्नॅक्स टाईममध्ये ना असं काहीतरी खाऊ वाटतं. मॅगी आणली मी. ही मॅगी मी 2 ते 3 महिने मला खाते. म्हणजे मी कधीतरीच ही मॅगी बनवते. स्वतः मला एवढी मॅगी आवडत नाही. आणि तुमचे पप्पाच मॅगी खातात. आणि मॅगी पहिले 99 रुपीजला हा पॅकेट भेटत होता, पण आता हा 80 रुपयाला झाला. कशी एवढी कमी झाली काय माहिती. NTRचा ढोकळा आहे, खमण ढोकळा. बघू एक दिवस तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. रेसिपी म्हणजे हा रेडीमेड आहे, पण बनवला की तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चॉकलेट मुलांना घेऊन सोबत गेले की चॉकलेट हे घरी तुमच्या आले म्हणजे आले. आणि फक्त त्या चॉकलेट हे आता लपवून ठेवायचं आणि एक द्यायचं. आले लसणाची पेस्ट आणि रुद्धसाठी डब्बा. स्टीलचे डब्बे घेऊन आम्ही थकलो म्हणून आम्ही हा शेवटी आमच्याकडे ऑप्शन होता प्लॅस्टिकचा. का तर स्टीलचा डब्बा 1-2 असे हरवले स्कूलमध्ये आणि ते परत मिळाले नाही, म्हणून आम्ही प्लॅस्टिकचा डब्बा प्रेफर केला असता. तर ठीक आहे, याच्यामध्ये 2 कपडे आहेत, स्पून आहे आणि इथेही एक आहे. इथे काही देऊ शकता तुम्ही. बघा, हा मला 79 रुपीजला पडला. ती बॉटल घेतली, यावर्षी त्याला घेतलीच नव्हती. ही बॉटल आम्हाला 149ला पडली. त्याच्या पसंतीनेच घेतली. 2 ऑप्शन ठेवले होते, मग त्याच्या पसंतीने हा कलर त्याने घेतलाय. पाऊंडचं ब्राईट ब्युटीचं मी फेस वॉश घेतलंय. विटॅमिन B3 आहे याच्यामध्ये. अँटी डलनेस फेस वॉश आहे. बघूया, कधी मी वापरत नाही. हा ॲक्च्युअल प्राईस याची 499 आहे. तर ह्याच्यावर बाय वन गेट वन होतं, म्हणजे हा मला 250 रुपयाला पडला असं पकडू. वेलची घेतली, वेलची संपली होती. लाल तिखट घेतले, एव्हरेस्टचं तिखा लाल. कधीतरी मिसळ वगैरे केली तर त्याच्यासाठी तर्री देण्यासाठी मी हा लाल तिखट वापरते. आणि आपला घरात बनवलेली चटणी ही यूज करते. कधीतरी तुमच्यासोबत मिसळची रेसिपी मी शेअर करेन. नेहमी मी पतंजलीच आणते, पण म्हटलं आता एक्सपर्ट यूज करून बघू. रामदेव बाबांचं पतंजली यूज करून मला कंटाळा आला आता. राखेचा साबण. आता बघू, एक्सपर्ट कधी कधी चेंज पाहिजेच आयुष्यात. स्क्रब आणले, आला सुपर स्क्रब. नेहमी याच्यासोबत ही एक फक्त घासणी येते, ही वरची असते ती. आणि आता ह्याच्यासोबत हा ग्रीनवाला जो स्क्रब आहे, सॉफ्टवाला असतो तो पण फ्री भेटला आहे त्याच्यासोबत. स्टीलचा मी 2 किलोचा पावडर आणली. मला उलट दिसत असेल, फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट करते त्यामुळे. हा मला जातो 2.5 महिने तरी जातो. आणि फॅटचं लिक्विड मी वापरते. वॉशिंग मशीन आहे, कधी कधी मूड होतो माझ्या हाताने कपडे धुवायचा, कधी कधी वॉशिंग मशीनने. मग मी असं दोन्ही यूज करते. फॅटचं लिक्विड मी यूज करते वॉशिंग मशीनसाठी. हे मेडिमिक्सचे मी 4 and get 1 फ्री आहे त्यात. मग 5 साबण आहे याच्यात, हे जातील. मेडिमिक्स फेससाठी पण चांगला असतो. कधी फेस वॉश लावायचा कंटाळा आला तर हा मेडिमिक्स साबण फेससाठी पण चालतो. ब्रूची कॉफी. कधी कधी माझं मध्येच डाएट चालू होतं जे की मध्येच बंद होतं आणि मग कॉफी मी पित असते. चांगलं वाटतं, मला आवडते ब्लॅक कॉफी. आणि हेल्थसाठी फ्रेश वाटतं एकदम. असं झोप आली असेल, कंटाळा आला असेल
डायजेशन पण चांगलं होतं ह्याने. प्लस ग्रीन टी पण मी पिते, पण आता ग्रीन टी आणली नाही, माझ्याकडे आहे ऑलरेडी. हे हार्पिकचं एक्सपर्ट ड्रिंक पावडर आहे, जे आपलं कधीतरी बेसिनमध्ये सिंकमध्ये टाकायला बरं पडतं. मंगलदीपची अगरबत्ती आणली मी, बाय 1 गेट 1 होती, 76 रुपयाला. चंदनची आहे. बघू, मला सगळ्या अगरबत्तींचा वास सेमच येतो, काय माहिती का. पण एक गोष्ट आहे, हे पॅकेट खोलल्यानंतर पहिले काही दिवसच तुम्हाला अगरबत्तीचा वास येतो. ह्याच्यामध्ये तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा की तुम्हाला काय वाटतं. अगरबत्तीचा स्टार्टिंगच्या काही दिवसातच वास येतो पॅकेट खोलल्यावर आणि नंतर गायब होतो. नक्की सांगा. 3 साबण वापरते मी कपडे धुवायला. 4 वड्या मला भरपूर आहेत आणि अजून 2 शिल्लक होत्या म्हणून मी 4च आणल्या. काडीपेटी बॉक्स मी फक्त दिवा लावण्यासाठी यूज करते आणि त्यासाठी तर आपण लायटर यूजच करतो, म्हणून एक बॉक्स फक्त दिवा लावण्यासाठी खूप दिवस जातो. आणि आता मोहरी संपली होती, जिरे होते. मोहरी कसं कढी आणि वरण ह्याच्यामध्ये यूज करते, मला जास्त मोहरी आवडते, जिरेच मला आवडतात, म्हणून मी मोहरी आणली. यावेळेस संपली होती. मध्ये कपडे वाळत घातले की चिमटे पडतात, म्हणून हे चिमट्यांचं पाकिट मी आणलं आहे. ह्याच्यामध्ये हे 39 रुपीजला भेटलं, खरं सॉरी 59 रुपीजला. 25 आहे त्याच्यामध्ये. बघू आता ओपन केल्यानंतर क्वालिटी कशी निघते. आणि चॉकोज आणले होते, त्याचे फक्त 2 पाकिट राहिले. हे बघा, बाकीचे स्वस्त झाले खाऊन. डिमार्टमधून खाऊ आणला की तो आणतो महिन्याभरासाठी, पण 2 दिवसातच संपतो. डिमार्टमधून बाहेर आल्यानंतर मी अनिरुद्धच्या पप्पांना विचारलं की किती बिल झालं, म्हणजे मला ते एक्साइटमेंट लागलेली असते की एवढं. 3,994 रुपये बिल झालं होतं. तर ही डीमार्टची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.